नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज विषय घेऊन आलो आहे कापूस उपटून टाकावा किंवा ठेवावा याबद्दल मित्रांनो थोडीशी माहिती देणार आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल म्हणजे सिजनेबल म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत जरी पाणी असेल तुमच्याकडं तर बिनधास्त मित्रांनो तुम्ही कापूस उपटून त्याच्यामध्ये ज्वारी घेऊ शकता, बाजरी घेऊ शकता किंवा आणखी हरभरा चांगलं जर रान असेल काळीचं तुमचं तर हरभरासुद्धा घेऊ शकता। ह्याचा फायदा मित्रांनो तुम्हाला एक तर दुसरं उत्पन्न भेटन आणि दुसरी गोष्ट पुढच्या वर्षी तुम्हाला दुसरं कोणतं बी पीक घेण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बेवड होईल मित्रांनो। बेवड झाल्याच्यानंतर पुढच्या वर्षी जे दुसरं पीक घेणार आहे त्याला भरपूर फायदा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा कापसाचा निर्णय कापूस उपटायचा किंवा नाही तुमच्या पाण्यावर अवलंबून आहे। पाणी जर असेल तुमच्याकडं तर 100% कापूस उपटून तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता। जर पाणी नसेल तुमच्याकडं तर मित्रांनो त्याला वेचणी करून लवकरात लवकर पाळी व्यवस्थित घालून घ्या। म्हणजे काय होईल की पाळी जर घातली जे कापूस मर व्हायला लागली कापसामध्ये ती मर होणार नाही आहे पाळी घातली म्हणजे, आणि नव्यानं त्याला दुसरी नवती येऊन थोडेफार प्रमाणात बोंड लागते आणि तुम्हाला पुढं आणखी थोडाफार कापूस निघायला मदत होईल। ही होती मित्रांनो आजची माहिती। कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।